नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन सँडीला फोन करतो आणि सँडी म्हणतो, बोला ना सर, काय झालंय? तर अर्जुन म्हणतो, सँडी तुझ्या हाती काही इन्फॉर्मेशन लागली आहे का? तर सँडी म्हणतो की हो, भरपूर मसाला लागलाय सर। आता हे ऐकता सायली अर्जुन एकमेकांकडे पाहू लागतात। तर अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर सँडी म्हणतो, मी प्रियाच्या बऱ्याच म्हणजे 2 ते 3 बॉयफ्रेंडला भेटलो आणि त्यानंतर मला असं कळालं की त्यांच्याकडे सुद्धा प्रियाने फक्त प्रेमाचं नाटक केलं आणि नंतर तिला हवा तेवढा पैसा तिने त्यांच्याकडून घेतला आणि त्यांचं आयुष्य बर्बाद केलं आणि त्या सगळ्याचे पुरावेसुद्धा मी गोळा केले आहेत। ते सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। प्रियाने आत्तापर्यंत खूप जणांना लुबाडण्याचा प्रयत्न केला। मला माहीत होतं प्रिया ही चांगली मुलगी नाही, परंतु अजून मला बऱ्याच जणांना भेटायचं आहे, कारण त्यांच्याकडे अजून बरीचशी माहिती मिळू शकते याची मला पूर्ण खात्री आहे। तर सायली म्हणू लागते, याचा आपल्याला उपयोगच होईल ना? तर आता सँडी म्हणतो की हो, या सगळ्याचा आपल्याला उपयोग होणारच आहे, कारण प्रियासारख्या माणसाला जर धडा शिकवायचा असेल तर आपल्याला आता ह्या सगळ्या पुराव्यांची गरज तर भासणारच आहे। परंतु मी अजून काही जणांना भेटेन आणि अजून भक्कम पुरावे हाती लागतील। तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही सँडी, तू खरंच खूप छान काम करतोयस। तर सँडी अर्जुनला म्हणतो, सर यात खरं तर माझाही स्वार्थ आहे। म्हणजे प्रियाने माझं आयुष्य पूर्णपणे बर्बाद केलं, मला रस्त्यावर आणलं, माझ्याबरोबर असंख्य मुलांना तिने रस्त्यावर आणलं। तिच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली होती। आत्ता कुठे मला चांगली नोकरी मिळाली आहे आणि मी माझं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या प्रियाने माझ्या आयुष्याची जी काही बर्बादी केली त्यानंतर मी पूर्ण उद्ध्वस्त झालो होतो। आज तुमच्यामुळे संधी मिळतेय। खरं तर तुम्ही तुमच्या या प्लॅनमध्ये मला सामील करून घेतलं, त्यामुळे या प्रियाला शिक्षा देण्यामध्ये माझं थोडं जरी कॉन्ट्रिब्युशन मिळालं ना तरी माझ्यासाठी ते खूप आहे, कारण त्या प्रियासारख्या व्यक्तीला शिक्षा व्हायलाच पाहिजे। अर्जुन सर, तिला अजिबात सोडू नका, तिला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना यासाठी प्रयत्न करा। तर सायली म्हणू लागते, सँडी तू काळजी करू नकोस, प्रियाच्या प्रत्येक कर्माचा, तिच्या प्रत्येक पापाची शिक्षा आता तिला मिळणारच आहे। त्या सगळ्याचा हिशोब चुकता तिला करावाच लागणार आहे। तर सँडी म्हणतो, थँक्यू सो मच अर्जुन सर आणि सायली मॅडम, तुम्ही मला या सगळ्यामध्ये सामील करून घेतलं। बरं, माझ्या हाती पुरावे लागले की आपण भेटूच। तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, थँक्यू सो मच, तू आम्हाला मदत करायला तयार झालास। असं म्हणत सायली अर्जुन फोन ठेवतात। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अश्विन रूमची लाईट ऑन करतो आणि प्रियाला विचारतो, तन्वी काय झालंय? तू एवढी घाबरली कायस? आणि काय तुझी मैत्रीण बरी आहे ना? काय नाव तिचं? तर आता प्रिया म्हणते, सानिका। सानिका अगदी ठीक आहे। तर आता अश्विन म्हणतो, सानिका? अगं तू तर सारिका म्हणाली होतीस। तर प्रिया म्हणते, सारिका? हो सारिका, मी सानिका म्हणाले का? नाही नाही सारिका। असं म्हणत आता प्रिया घाबरून गेलेली असते। अश्विन म्हणतो, काय झाले नक्की? अगं ती जर बरी आहे तर तू मग एवढी टेन्शनमध्ये का दिसतेस? नाही म्हणजे टेन्शनपेक्षा तुझ्या चेहऱ्यावर भीतीच मला जास्त दिसते। आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते। इकडे अश्विनचे प्रश्नावर प्रश्न आणि इकडे सायली अर्जुनने तिच्या गळाला चांगलाच फास लावलेला असतो। प्रियाला काय करावं काहीच सुचत नसतं। तर आता प्रिया अश्विनला म्हणते, तुला माझ्या चेहऱ्यावर भीती दिसते का? अरे पण मी काही चूक केली आहे का मी घाबरायला? आता प्रिया स्वतःच कुठेतरी कबूल करत असते की खरंच आपण चुका केल्या आहेत। अरे कर नाही त्याला डर कशाला? आता प्रिया जे काही बरळत असते त्यावर अश्विन म्हणतो, 1 मिनिट, अगं तन्वी काय झालंय तुला? तू कुठल्या झोनमध्ये जातेस? काय बोलतेस? काय बरळतेस? अगं तू काही चुकीचं केलंयस, तुझं काही चुकलंय असं तर मी काही म्हणालोच नाहीये। आणि अगं तुझी ती मैत्रीण, तिला तर मी ओळखतही नाहीये, पण एक डॉक्टर म्हणून मी फक्त चौकशी करतोय, पण तू काय एवढी घाबरलीयस? तर प्रिया म्हणते, घाबरलीये? मी कुठे घाबरलीये? मी घाबरत नाहीये, मी पॅनिक पण होत नाहीये, मला काहीच होत नाहीये। आता घाबरलेल्या प्रियाला अश्विन शांत करतो, तिला बसवतो आणि म्हणू लागतो, तन्वी अगोदर बस, शांत हो। आता प्रिया मनाशीच म्हणते, या मी घाबरलेल्या अवस्थेत अश्विन समोर काही चुकीचं बरळतेय का? मी काहीतरी चुकीचं सांगते का? या सगळ्यामध्ये अश्विनच्या समोर माझं सत्य यायला नको आहे। काही झालं तरी अश्विनला याबद्दल काहीच कळायला नको। मी अशी का घाबरलीये, का बरळते मी सगळं काही? अश्विनला संशय तर येणार नाही ना? तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी आता शांत हो आणि मला सांग नक्की काय झालंय? तू अशी का पॅनिक झालीयस, का घाबरलीयस? नेमकं काय झालंय मला कळेल का? तर आता प्रिया नाटक करत म्हणते, अरे अश्विन काय झालं? सारिकामुळे माझी पूर्ण दिवसभर खूप धावपळ झाली आहे रे, आणि त्यामुळे दमल्यावर कशी आपली चिडचिड होते तसंच झालंय, माझी सुद्धा चिडचिड होते, बाकी काही नाही। तर अश्विन म्हणतो, हो पण तन्वी? तर प्रिया म्हणते, 1 मिनिट, मी जाऊन फ्रेश होते, म्हणजे झोपते, नको नको अगोदर फ्रेश होते, मी झोपते। असं म्हणत ती काही बरळत आता आपलं टॉवेल घेते आणि निघून जाते। तर अश्विन विचार करत म्हणतो, काय झालंय तन्वीला? ती अशी का वागतेय?
खरंच कुठल्या मैत्रिणीचा आजारपण आहे की अजून काही वेगळं आहे? आता मात्र अश्विनलाही प्रियाच्या वागण्याचा संशय आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन सायलीला म्हणतो, आता तरी तुला हा पुरावा स्ट्रॉंग वाटतोय ना? तर सायली अर्जुनला म्हणते, मला हा पुरावा इतका भक्कम आणि मजबूत वाटत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, काय झालंय, तुझा सँडीवर विश्वास नाहीये का? तर सायली म्हणते, प्रश्न तो नाहीये, हे सगळे पुरावे प्रियाच्या लग्न अगोदरचे आहेत. तिचा लग्न अगोदरचा हा भूतकाळ आहे. त्यामुळे आता तर ती अश्विन भाऊजींना सहज गुंडाळू शकते. म्हणजे ती असं सांगू शकते की हे माझ्या भूतकाळाबद्दलच्या गोष्टी आहेत, माझ्या भूतकाळातलं प्रेम आहे वगैरे वगैरे. या सगळ्याची शिक्षा तुम्हाला आता देऊ नकोस, माझ्या चुका मला कळाल्या आहेत, मी सुधारण्याचा प्रयत्न केले, असं सगळं काही सांगून ती अश्विन भाऊजींचं मन जिंकण्याचाही प्रयत्न करेल. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, अगं लग्न अगोदरचा एखादा बॉयफ्रेंड असेल ना तर नवरा माफ करू शकतो, परंतु 7-8 बॉयफ्रेंड असे समोर आलेत तर कुठला नवरा माफ करेल सांग ना? तर सायली अर्जुनला म्हणते, आपल्या बायकोवर वेड्यासारखं प्रेम करणारा नवरा जर असेल तर त्या एखाद्या नवऱ्याला चालेलही तसं. त्यात आपल्याला माहीतही आहे की अश्विन भाऊजींचं प्रियावर किती प्रेम आहे. ते वेड्यासारखं प्रियावर प्रेम करतायत. प्रिया सहज त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करेल. आपण सगळ्यांना प्रियापासून तोडू शकतो, प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू शकतो, परंतु नेमके अश्विन भाऊजी मात्र तिच्याशी जोडले राहतील. त्यांना अजूनही त्या प्रियावर विश्वास आहे आणि नंतरही असेल, पण आपल्याला तेच तर नको आहे. आता सायलीचं म्हणणं अर्जुनला पटलेलं असतं. अर्जुन सायलीला म्हणतो, अगदी खरं बोलतेस तू, आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. तर सायली अर्जुनला म्हणते, माझ्याकडे एक पर्याय आहे. तर अर्जुन विचारतो, कोणता? तर सायली म्हणू लागते, प्रियाचं आत्ताचं एखादं प्रकरण अश्विन भाऊजींसमोर आलं तर अर्जुन म्हणतो, पण प्रिया 1 नंबरची स्मार्ट मुलगी आहे. आता सध्या तिला सुभेदार आणि किल्लेदार यांचा पैसा दिसतोय, मग ती बाहेर एखादं प्रकरण किंवा एखादं अफेअर असं का करेल? तर सायली अर्जुनला म्हणू लागते, सुभेदार आणि किल्लेदार यांच्यापेक्षाही जर श्रीमंत मुलगा तिच्या आयुष्यात आला तर सहजच ती त्या मुलाला गुंडाळू शकते, आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढू शकते. तर अर्जुन विचारतो, म्हणजे प्रिया लग्नानंतरही असं करू शकते? तर सायली म्हणते, जर तिच्यासमोर गडगंज पैसा आला ना तर ती सहज हे कधीही करू शकते. आणि आपण ठरवतोय तसं जर झालं आणि तिचा खरा चेहरा अश्विन भाऊजींच्या समोर आला की अश्विन भाऊजींना आपल्या बायकोचं सत्य कळेल आणि मग मात्र अश्विन भाऊजी तिला कधीही साथ देणार नाही. आता फक्त आपल्याला एकच करावं लागेल की आता खूप पैसा पुरवणारा मुलगा प्रियाच्या समोर आणावा लागेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो, म्हणजे तू म्हणतेस तसं एखादा श्रीमंत मुलगा प्रियाच्या समोर आणायचा म्हणजे प्रिया पैशाच्या हव्यासापोटी त्याच्यासमोर अट्रॅक्ट होईल? तर सायली म्हणते की हो, तसंही तिला श्रीमंतीच्या मोहात पडणं अगदी सोपं आहे. तसंही तिला आता पैशाची खूप गरज आहे आणि तिला पैसे पुरवणारी सगळी माणसं आता जेलमध्ये आहेत आणि तिच्या अकाउंटलाही फारसे पैसे नाही आहेत, हे तर आपल्याला माहीतच आहे. अश्विन भाऊजी तिला खर्चापुरते पैसे देतात, पण अशा परिस्थितीमध्ये जर स्वतःहून पैसा चालत तिच्या समोर आला तर त्या माणसाला ती स्वतःहून प्रेमाच्या जाळ्यात ओढेल आणि त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करायला, तेवढा निर्लज्जपणा करायलाही ती मागे पुढे पाहणार नाही. अर्जुन सायलीला म्हणतो, तुझं म्हणणं मला पटतंय आणि आता प्रियासमोर येणारा एक सक्सेसफुल बिझनेसमॅन एक माणूस आहे आपल्याकडे. तर आता सायली अर्जुनला विचारते की कोण? तर अर्जुन सायलीला म्हणतो, 1 मिनिट, मी अगोदर त्याच्याशी बोलतो. असं म्हणत अर्जुन आता त्याला फोन करायला घेतो. तर दुसरीकडे प्रिया आपल्या एका माणसाला फोन करते आणि विचारते, म्हणजे सदा मैना अजून तिथे आलेच नाही आहेत का? म्हणजे एवढे दिवस झाले सदा मैना यांचं टेलरिंगचं दुकान बंदच आहे का? ओके, काही हरकत नाही, पण जर ते तिथे आलेत ना तर मला कळवा. हो, मी त्यांना खूप दिवस झाले शोधण्याचा प्रयत्न करते, तुम्ही मला नक्कीच फोन करा हां. असं म्हणत प्रिया फोन ठेवते आणि म्हणू लागते, सदा मैना कुठे गायब झालेत हे तिथे आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांना आणि ह्या 4 कार्ट्यांनाही माहीत नाही आहे. आता कसं कळणार की हे नक्की कुठे गेले आहेत? असं म्हणत आता प्रिया दुसरा फोन करायला घेते. आता प्रियाने दुसरा फोन केलेला असतो, तो म्हणजे शांताच्या एरियात राहणाऱ्या एका मुलाला. आता तो व्यक्ती फोन उचलतो आणि प्रियाला म्हणतो, बोला मॅडम, बऱ्याच दिवसांनी तुम्हाला आठवण झाली. प्रिया म्हणते, माझं एक काम कर, मला शांता तिथे आली की नाही हे सांग. आत्तापर्यंत शांता तुला त्या एरियात दिसली आहे का कधी? पुन्हा ती घराजवळ आली होती का? तर तो म्हणू लागतो, नाही मॅडम, अजूनपर्यंत ती आलीच नाही आहे, मी अधूनमधून बघत असतो. तर प्रिया म्हणते, अधूनमधून काम करून कसं चालेल? अरे रोज लक्ष ठेवावं लागेल तुला, रोज लक्ष ठेवलास तरच कळेल ना ती येते की नाही. तर आता तो म्हणू लागतो, मॅडम मी रोज लक्ष ठेवेन, तुमचं काम करेन, तुम्ही फक्त पैसे पुरवत राहा. प्रिया म्हणते, बरं मी तुला पैसे पाठवते. असं म्हणत प्रिया फोन ठेवते. प्रिया आता विचार करते आणि म्हणू लागते, परत पैशासाठी काहीतरी जुगाड करावाच लागेल.
आता पैशासाठी जुगाड करण्यासाठी प्रिया लगेच आपली पर्स घेते आणि घराबाहेर पडत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुन कॉफी पित असतात. आता प्रतापराव कल्पनाताई त्या ठिकाणी असतात. कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे तुमचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळी ट्रक चालवणारी मुलं ती कोण होती हे तुम्हाला काही कळालं आहे का? त्यांच्याबद्दल काही माहिती समजली का? तर प्रतापराव म्हणतात, अरे कळलंच असेल ना अर्जुन, अरे पोलिसांकडून काही अपडेट मिळाले आहेत का? तर आता सायलीला काय बोलावं काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो, नाही डॅड, अजूनपर्यंत पोलिसांकडून काहीच अपडेट आले नाहीयेत. तरी सुद्धा पोलीस तपास घेतच आहेत, कळेल लवकरच आपल्याला फोन येईल. तर प्रतापराव म्हणतात, हा म्हणजे माझी शंका तर खरी होती. हा अपघात नव्हता तर घातपातच होता. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. त्यांना माहीत असतं की हे सगळं काही काय आहे, परंतु आपल्या आईवडिलांना त्रास नको म्हणून सायली अर्जुनने काहीही सांगितलेलं नसतं, सत्य लपवून ठेवलेलं असतं. तर प्रतापराव म्हणतात, अरे कुठलीही मुलं जर ट्रक चालवत असती तर एव्हाना पोलिसांना सापडलीच असती. तर कल्पनाताई म्हणू लागतात, मी तुम्हाला आधीच सांगितलंय तुम्ही घराबाहेर पडायचं नाहीये, म्हणजे जोपर्यंत हा अपघात कोणी केलाय हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, कळलं का? तर सायली म्हणू लागते, आई तुम्ही विनाकारण काळजी करताय, आम्हाला काहीही होणार नाही, तुम्ही नका एवढी काळजी करू. तर अर्जुन म्हणतो, आणि मम्मा अगं मला जर काही इम्पॉर्टंट काम असेल, माझ्या महत्त्वाच्या काही केसेस असतील तर मला घराबाहेर पडावंच लागेल. तर कल्पनाताई म्हणतात, अजिबात नाही आहे, उद्या जर काही भलतं सलतं झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही, नाही अजिबातच नाही, त्यामुळे मी तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही. तर त्याचवेळी त्या ठिकाणी प्रिया येते आणि म्हणू लागते, आई अगदी बरोबर बोलते अर्जुन, अरे तुझ्या कामामुळे तुझे असंख्य शत्रू आहेत बाहेर, अरे मला वाटतंय त्यापैकी कोणीतरीच तुझ्यावर हल्ला केला असेल, कोणीतरी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करत असेल. अरे जर तुमची काही महत्त्वाची कामं असतील तर मी आणि अश्विन करू ना, पण त्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडायची काहीच गरज नाही आहे, त्यामुळे तुम्ही घराबाहेर न पडणं हा तुमच्यासाठी शहाणपणा असेल. असं म्हणत प्रिया आता मुद्दामून सायली अर्जुनला घरातच ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता अर्जुन प्रियावर चिडतो आणि म्हणू लागतो, म्हणजे आता मी माझ्या ऑफिसचा सेटअप घरीच करायचा आहे का? तर प्रिया म्हणते, अरे तू तुझं ऑफिस घरून हँडल करू शकतोस की, आणि जर तुला कुठल्या क्लायंटशी बोलायचं असेल, मीटिंग असेल तर ती ऑनलाईन करू शकतोस. तर आता अर्जुन म्हणतो, आणि कोर्टाची कामकाज ती सुद्धा ऑनलाईन करू का? असं म्हणत आता प्रियाची बोलती बंद झालेली असते. तर कल्पनाताई म्हणू लागतात, अर्जुन अरे का वाद घालतोयस? हे बघ तुझी जी काही कोर्टाची कामं असतील ती चैतन्य बघेल, तू घरातूनच काम करायचं आहे, तू कुठेही जाणार नाहीयेस, आणि सायली तू पण. तर सायली म्हणू लागते, आई अहो तुम्ही प्रियाच्या बोलण्याकडे काय लक्ष देताय, तिचं काय ऐकताय तुम्ही? आई देव ज्यांच्या पाठीशी असतो ना त्यांचं कोणीही काहीच वाकडं करू शकत नाही. तर प्रिया म्हणते, देवाने अगं तुम्हाला एकदा वाचवलंय का, पण दुसऱ्यांदा सुद्धा वाचवेल असं नाहीये, जर दुसऱ्यांदा तुम्हाला काही झालं तर होत्याचं नव्हतं होऊन बसेल. आता मात्र प्रतापराव प्रियावर चिडतात आणि म्हणू लागतात, तन्वी उगाच भलतं सलतं काहीही बोलत बसू नको, गप्पा बस. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, बाबा अहो मी फक्त काळजीपोटी बोलते, मला त्यांची काळजी वाटते म्हणून मी बोलते. अर्जुन सायलीने घराबाहेर न पडणं हेच सगळ्यांसाठी चांगलं असेल. असं म्हणत प्रिया सायली अर्जुनकडे पाहू लागते. तर सायली म्हणते, बरं ठीक आहे, आम्ही घराबाहेर पडू नये असं तुला वाटतंय ना, मग ठीक आहे, काहीच हरकत नाही. विमलताई काल जी वाहन सामानाची मी यादी केली आहे ना ती जरा घेऊन येता का? असं म्हणत सायली आता विमलताईंना वाहन सामानाची यादी आणायला सांगते. आता ती यादी सायली प्रियाच्या हातात टाकते आणि म्हणू लागते, ही आपल्या वाहन सामानाची यादी आहे, आता जायचं आणि आजच्या दिवसात हे वाहन सामान घेऊन यायचं. आणि हो, मागच्या वेळी पिशव्या उचलण्यासाठी मी होते, परंतु आता मी नाहीये, विमलताई पिशव्या आणून द्या. असं म्हणत सायली आता विमलला पिशव्या आणून द्यायला सांगते. आता प्रिया पिशव्या हातात घेते आणि कल्पनाताईंना म्हणते, आई येते, आणि सायलीला म्हणते, आणत्या हा वानसामान. असं म्हणत प्रिया आता वानसामान आणण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडलेली असते. आता प्रिया तिथून निघून जातात. सायली मनाशीच म्हणते, प्रियाला वाटलं असेल की आता तिला घराबाहेर पाठवून मी तिला मदतच केली आहे, पण तिला कुठे माहीत आहे आता तिला घराबाहेर पाठवणं हा आमच्याच प्लॅनचा एक भाग होता. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिता आपल्या बाळाला सांभाळत असते, त्याच्याशी गप्पा मारत असते, त्याला खेळवत असते, आणि इथे सचिन मात्र कपाटात आपला बेल्ट शोधत असतो. तर सचिन अस्मिताला आवाज देत म्हणतो, अस्मी माझा बेल्ट कुठे आहे? तर अस्मिता सचिनला म्हणते, असेल ना कपाटात. तर आता सचिन म्हणतो, मला सापडत नाहीये, प्लीज जरा शोधून देतेस का? आता अस्मिता बेल्ट शोधण्यासाठी उठते आणि बेल्ट शोधत असते. इथे सचिन म्हणतो, काय झालं, मी कुठे जाणार आहे, बाहेर कुठे जातोय हे तू मला विचारणार नाही आहेस का? मी आज एका इंटरव्ह्यूसाठी जात आहे, मी आता कामाच्या शोधात आहे, एका ठिकाणी मी रिझ्यूम दिला आहे आणि त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलावलं आहे. एकदा का माझ्या कामाचा सेटअप झाला
की मग माझं मी करू शकतो, मी माझे पैसे कमावेन. म्हणजे कसं होईल ना, तुझ्या मागे कटकट होणार नाही आणि खर्चांची बोलणी खावी लागणार नाही आणि घरच्यांसमोर तुला मानही खाली घालावी लागणार नाही. आता स्वतःचे पैसे असे हातात येतील. आता इथे अस्मिता बेल्ट शोधत असते आणि सचिनला म्हणते बरं ठीक आहे. ती सचिनशी जास्त काही बोलत नसते, परंतु त्याचवेळी तिचा धक्का लागून अश्विनची बॅग खाली पडते. तर आता अस्मिता म्हणते सॉरी. सचिन चिडतो आणि म्हणू लागतो आता काय पाडलंयस खाली, परंतु त्या बॅगमधून पैसे बाहेर पडतात. आता मात्र सचिन घाबरतो. अस्मिताने ते पैसे पाहिलेले असतात, परंतु अस्मिताने ते पैसे हातात घेण्या अगोदरच सचिन ते पैसे उचलतो आणि बॅगमध्ये ठेवत असतो. आता अस्मिता सचिनला विचारते, सचिन हे काय आहे, एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आलेत? तर सचिन म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तर अस्मिता म्हणते सचिन अरे तुझ्याकडे पैसे नव्हते ना, मग हे पैसे कुठून आले आहेत? तर सचिन म्हणतो होते माझ्याकडे. अस्मिता म्हणते सचिन माझ्या बँक अकाउंटमधून पैसे येत नव्हते, त्यावेळी तुझी चिडचिड होत होती. त्यावेळी तू मला एकच म्हणत होतास की मला पैसे हवेत, कारण तुझ्याकडे खर्चासाठी सुद्धा पैसे नव्हते. मग सचिन हे पैसे कुठून आले आहेत, काय चाललंय तुझं? तर सचिन म्हणतो तुला नक्की काय म्हणायचंय? माझ्यावर तू आरोप करतेस म्हणजे मी चुकीच्या मार्गाने पैसे कमवतोय असं तुला म्हणायचं आहे का? मी कुठे चोरीमारी करतोय असं म्हणायचं आहे का? अस्मिता ग माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझा? का बँकेत दरोडा घातला असं वाटतंय तुला? तर अस्मिता म्हणते सचिन मी तुला एकच प्रश्न विचारला की एवढे पैसे कुठून आले, मी तुला एवढंच विचारलंय सचिन. तर सचिन आता खोटं बोलत अस्मिताला म्हणतो तुझं ज्यावेळी अकाउंट फ्रीज झालं त्यातून पैसे येत नव्हते, त्यावेळी मी आईबाबांकडे थोडे पैसे मागितले आणि त्यावेळी आईबाबांनी मला हे पैसे दिलेत. आता नेहमी आईबाबांकडे पैसे मागायला नको किंवा कोणाकडेही पैसे मागायला नको, कोणासमोर हात पसरायला नको. म्हणूनच मी आता स्वतःचं काम, स्वतःची नोकरी करायची ठरवली आहे. बेल्ट सापडलाय ना, मग दे, मला उशीर होतोय असं म्हणत सचिन बेल्ट घेतो आणि तिथून निघून जातो. आता अस्मिता म्हणते सचिन खरं बोलतोय की खोटं बोलतोय काहीच कळत नाहीये मला, आणि आईबाबांचं नाव सांगतोय हेही चुकीचं आहे, कारण त्याच्या आईबाबांकडे एवढी कॅश तर कधीच नसते. त्याचे आईबाबा त्याला एवढे पैसे नाही देऊ शकत, मग याच्याकडे हे पैसे आले कुठून? आता मात्र अस्मिताच्या मनात प्रश्न निर्माण होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया तर घराबाहेर पडलेली असते. आता सायली अर्जुनच्या प्लॅनप्रमाणे कल्पनाताई प्रियाला फोन करतात. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात उचलला फोन. तर आता प्रिया म्हणते हॅलो. कल्पनाताई प्रियाला म्हणतात हॅलो अगं तन्वी, तू वाणसामानाच्या दुकानात पोहोचली आहेस का? तर प्रिया म्हणते नाही, माझी 1-2 कामं आहेत, ती झाल्यानंतर मी जाईन ना आणि येताना सामान घेऊनच येईन. कल्पनाताई म्हणतात अगं नाही तन्वी, तुझ्याकडे जी यादी दिली आहे ना ती खूप महत्त्वाची आहे, अर्जंट आहे, त्यामुळे तू एक काम कर, अगोदर जा आणि वाण सामान घे, कारण ते महत्त्वाचं आहे आणि तुझी कामं काय तू नंतर करू शकतेस. आणि हो, त्या दुकानावर पोचलीस ना की लगेच तू मला फोन कर आणि त्या दुकानदाराकडे फोन दे, मला त्यांच्याशी जरा बोलायचं आहे. प्रिया म्हणते बरं ठीक आहे. कल्पनाताई म्हणतात अगं तन्वी, एव्हाना तू दुकानात पोचायला हवी होतीस, म्हणजे माझा अंदाज तर तोच होता की एवढ्यात तू दुकानात पोचली असशील आणि म्हणूनच तर मी तुला फोन केला. तर प्रिया म्हणते आई मी पोचते आणि कॉल लावून देते, ठीक आहे? तर कल्पनाताई म्हणतात बरं ठीक आहे, लवकर जाग असं म्हणत कल्पनाताई फोन ठेवतात. इथे मात्र प्रियाची चिडचिड होते. प्रिया म्हणू लागते काय कटकट आहे ना, घरचीच कामं करत बसली तर मग पैशाचा बंदोबस्त कसा करू? प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे अर्जुन कल्पनाताईने म्हणतो फॅन्टॅस्टिक मम्मा, आता तू एक काम करायचं, असाच सतत तिला फोन करत राहायचा आणि तिला त्रास देत राहायचा. आता प्रतापराव अर्जुनला म्हणतात अर्जुन तुम्ही हे सगळं काही आम्हाला का करायला सांगताय आम्हाला माहीत नाही, परंतु आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण खरं सांगू का, तन्वीने आतापर्यंत जो काही आपल्याला त्रास दिलाय तो व्याजासकट पूर्ण करायला खरंच खूप मज्जा येते. म्हणजे तुम्ही जो प्लॅन आखलाय त्याप्रमाणे तिची जी काही फजिती होते ना ते पाहून मज्जा येते असं म्हणत कल्पनाताई आणि प्रतापराव खुश होतात. आता सायली अर्जुन एकमेकांकडे पाहू लागतात. आता इशाऱ्याने सायली अर्जुनला पुढच्या प्लॅनची आठवण करून देते. तर अर्जुन म्हणतो हां मी आलोच असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो. इकडे प्रियाने सगळं वाणसामान घेतलेलं असतं आणि ती गाडीत ठेवत असते आणि त्याचवेळी कल्पनाताई फोन करतात. तर प्रिया म्हणते हो आई मी सगळं वाणसामान घेतलं आहे. आई अगं तू परत परत फोन करत राहिलीस तर मला घरी यायला उशीर नाही का होणार? हो हो मी सगळं घेतलं आहे, येतच आहे असं म्हणत प्रिया फोन ठेवते. प्रिया खूप चिडलेली असते, म्हणू लागते या कल्पीला सुद्धा ना काही अक्कल नाहीये, असं वाटते की हे वाणसामान जर घरी लवकर नाही पोचलं तर उपाशी मरणार आहे. आता प्रिया घरी जायला निघत असते, ती कारमध्ये बसायला जाणार तर त्याच वेळी तिच्या समोर एक प्रसंग घडतो. तो म्हणजे एक ड्रायव्हर आपल्या मालकांना पाया पडत म्हणतात सर तुमचे खरंच खूप उपकार झाले आहेत, तुमचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही साहेब.
तर आता त्यांचे मालक म्हणू लागतात, विनोद दादा मी तुमच्यासाठी एवढं काहीच केलं नाहीये, तुम्ही असे का हात जोडताय माझ्यासमोर. तर ते ड्रायव्हर म्हणू लागतात, अहो साहेब नाही कसं, खूप काही केलंय तुम्ही आमच्यासाठी. अहो माझ्या आईच्या इलाजाचा खर्च 7 लाख रुपये कळल्यावर मी खूप घाबरून गेलो होतो. कुठून पैसे जमा करायचे काहीच कळत नव्हतं. परंतु तुम्ही मात्र कुठलीही शंका मनात न बाळगता, कुठलाही विचार न करता मला एवढी मोठी मदत केली. माझ्या आईवर सगळा उपचाराचा खर्च होणारा तुम्ही उचलला, नाहीतर एवढे पैसे मी कुठून आणले असते. असं म्हणत ते आता त्या दादांचे आभार मानत असतात. आता मागे पैशांची बॅगही असते आणि त्याकडे प्रियाचा लक्ष जातो. तर ते ड्रायव्हर म्हणू लागतात, आता तुम्ही सर म्हणताय की सगळा खर्च तुम्ही कराल आणि खरं सांगायचं तर तुमच्यासारखा देव माणूस या जगात कुठेच भेटणार नाही. तर त्यांचे मालक म्हणू लागतात, मी तुम्हाला सांगितलं आहे की नाही, तुमच्या आईला मी माझ्या आईसारखंच मानतो, मग माझ्या आईसाठी मी एवढा छोटासा खर्च नाही का करू शकत. आता ते मालक ड्रायव्हरच्या हातात पैसे देत असतात. त्या बॅगमधले पैसे देत म्हणतात, हे घे, हे 10 लाख रुपये आहेत. इकडे मात्र एवढे पैसे पाहून प्रिया चांगली चक्रावून गेलेली असते आणि प्रियाच्या तोंडचं पाणीच पळालेलं असतं. प्रियाला ते पैसे पाहून आता सगळे पैसे आपल्याला मिळाले तर या विचारात प्रिया हरवून गेलेली असते. ते ड्रायव्हरला मालक म्हणू लागतात, तुमच्या आईची सर्जरी एवढ्या पैशात होईल आणि वर औषधांचा खर्च असेलच. तर जर काही पैसे लागले तर मला हक्काने सांगा, मी अजून हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, परंतु आई बरी व्हायलाच हवी. तर दुसरीकडे सायली कल्पनाताईंना म्हणू लागते, आई बाबा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही जे काही करतोय ते अगदी योग्य करत आहोत आणि ते करण्यासाठी आम्हाला आता घराबाहेर पडावंच लागेल. तर कल्पनाताई म्हणू लागतात, अगं पण तुम्ही घराबाहेर नका ना जाऊ, मला खरंच तुमची काळजी वाटत राहते ग, जीवाला खोड लागतो. तर आता सायली म्हणू लागते, आई आम्ही तुम्हाला फोन करत राहू, सतत मेसेज करत राहू, तुमच्या संपर्कात राहू. तर मग झालं. तर आता प्रतापराव म्हणतात, सायली मी तुला खरं सांगू का, मलाही असंच वाटतं ग, या परिस्थितीत तुम्ही घराबाहेर जाऊ नये असंच मला वाटतंय. तर सायली म्हणू लागते, फक्त आजचा दिवस बाबा, आज खरंच खूप महत्त्वाचं काम आहे आणि म्हणूनच आम्हाला घराबाहेर जावं लागेल. आत्तापर्यंत आई बाबा तुम्ही आम्हाला साथ दिली आहे ना, मग आता थोडक्यासाठी अडवू नका. तर कल्पनाताई म्हणू लागतात, बरं ठीक आहे, मला हे सांगायला आवडत नाहीये, पण तुमचं महत्त्वाचं काम आहे ना, मग काहीच हरकत नाही. पण हो सतत मला मेसेज करत राहा आणि मी जर फोन केला तर तो फोन उचलायचा. सायली आता सगळ्या अटी मान्य करते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता त्या ड्रायव्हरला त्यांचे मालक म्हणू लागतात, माझ्याकडे मोजता येणार नाही इतका पैसा आहे, परंतु त्या पैसा कोणाकडे खर्च करू काहीच कळत नाही, कारण तो पैसा खर्च करण्या इतकी माझी जवळची माणसंच नाही आहेत, माझी जवळची अशी व्यक्ती कोणीच नाही आहे. आता हे सगळं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं. तर आता प्रिया मनाशीच म्हणते, खरंच जर हा एकटा असेल तर याची न मोजता येणारी संपत्ती वाया नको ना जायला. असं म्हणत प्रिया आता पैशाच्या हव्यासापोटी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि त्याच्या समोर जायचं ठरवते. आता प्रिया त्या माणसाला जाऊन भेटते. आता दोघेही कॅफेमध्ये आलेले असतात. तर तो आता प्रियाला प्रश्न करत म्हणतो, तुझ्या घरी तुझ्या व्यतिरिक्त कोणीही कमावणारं नाही आहे का. तर प्रिया खोटं बोलत म्हणते, आई बाबा आहेत, परंतु आईला कॅन्सर झाला आहे आणि बाबा या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना गेल्या वर्षीच पॅरालाइजचा अटॅक आला आहे. आता सायली अर्जुन सुद्धा त्याच कॅफेत आलेले असतात. सायली अर्जुन हे सगळं काही मोबाईलमध्ये शूट करून घेत असतात. आता सायली अर्जुन आता या सगळ्या गोष्टी पाहत असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हिला जितकं नाटक करायचं आहे ना तितकं करू दे आपल्या अधिराज नावाच्या ट्रॅपमध्ये, आणि या जाळ्यात ती अगदी बरोबर अडकली आहे. तर इथे प्रिया अधिराजचा हात हातात घेते आणि त्याच्याशी अगदी प्रेमाचं नाटक करायला सुरुवात करते. आता सायली अर्जुनच्या जाळ्यात अडकलेली प्रिया खरंच बाहेर पडू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.